दुष्काळ असलेल्या परिसरामध्ये अतिवृष्टी झाली आहे. एवढा शेतकऱ्यांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना राजकारणांमधली जी काही संवेदनशीलता आहे ती कुठेतरी गेलेली आहे असं वाटतं. ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये गेले, पाहणी केली, त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगताना सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी इतके 2200 कोटी रुपयाची का मदत करते. मदत देताना त्याच्या पाकिटावरती त्या मंत्र्यांचे किंवा त्या नेत्यांचे फोटो होते. बघा, ह्या गोष्टीचं कोणीही समर्थन नाही करू शकत. मुळातच राजकारण हा विषय नको तिथे यायला नको आहे. पुढचा मुद्दा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. पिंपरी चिंचवड महानगरपालिका बघितलं तिथं भाजप आणि अजित पवारांची ताकद समसमान आहे. त्याच पद्धतीने नवी मुंबईची जर आपण घेऊया, मागच्या अनेक दिवसांपासून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ठसल चालू आहे, राजकीय द्वंद्व सुरू आहे. 2024च्या लोकसभेमध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरातील जितके पण मुस्लिम मतदार आहेत, भाजपच्या विरोधात म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केलं. भाजपचं काय असतं ना, राष्ट्रप्रेमी मुस्लिमांना आमचा विरोध नाही. तसेच बाळासाहेब ठाकरे पण तेच बोलायचे. 3 पक्ष आहेत, त्यात आता राज ठाकरे येणार की नाही त्याचा सगळा वाद सुरू झालेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय ना, नगर रचनेवर या सगळ्या लोकांना काम केलं पाहिजे. जवळपास मी 2009 पासून मी जवळपास हे राजकारण सगळं फॉलो करतो. हळूहळू ना लोकांची वैयक्तिक टीका करण्याची प्रमाण खूप वाढले. शेवटचा एक प्रश्न आहे, भारत पाकिस्तान चांगलं झालं म्हणून चांगलं झालं एवढं आपण या ठिकाणी सांगू शकतो की न खेळता जर आपण सोडलो असतं मैदान तर ते कुठंतरी चुकीचा संदेश गेला असता. आता जिंकून त्यांना 3-0 हरवून आपण अतिशय युद्धाच्या मैदानामध्ये सुद्धा आणि क्रिकेटच्या मैदानात सुद्धा आपण त्यांना हरवलो, हा संदेश गेला. नमस्कार, पॉलिटिकल मूड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. राजकारणामध्ये ज्या काही ट्रेंडिंग घडामोडी घडत असतात त्यावरती आपण आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो आणि विश्लेषण करत असतो कागदपत्रांसहित. सध्या देशपातळीवरती आणि राज्यामध्ये अशा काही घडामोडी घडत आहेत आणि राजकारण रंगतंय, त्याचवरती आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. सध्या राज्यामध्ये दुष्काळ असलेल्या परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यावरून सध्या विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये राजकारण रंगलेलं आहे. मदत किती द्यावी, त्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावरती कुणी जावं, इथपासून हे सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि या सगळ्यावरती आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. नमस्कार सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. आपल्या राज्यामध्ये सध्या अतिवृष्टी झालेली आहे. दुष्काळ असलेल्या परिसरामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि एवढा शेतकऱ्यांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना राजकारणांमधली जी काही संवेदनशीलता आहे ती कुठेतरी गेलेली आहे असं वाटतं. राजकारण खूप जोरात व्हायला लागलेलं आहे, त्यावरती तुमचं काय मत आहे? बघा, आपण बघतो मागच्या 5-7 दिवसांपासून मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. विशेषतः मराठवाडा आणि सोलापूरमधला काही भाग कायम दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी आता पाऊस पडतोय, अतिवृष्टी होते, आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस झालाय. काही धरणांचं नियोजन थोडक्यात चुकलंय असं काही लोकांचं म्हणणं आहे. दरवाजे बंद करणे, दरवाजे उघडणे, या गोष्टीमुळे अनेक लोकांना, विशेषतः शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना त्याचा खूप त्रास झालेला आहे. काहींची शेतं वाहून गेलीत, पिकं वाहून गेलीत. त्या मानाने सरकार त्यावर जागरूक झालेली आहे. सरकारने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना आणि तिकडच्या स्थानिक नेत्यांना सांगितलंय की तुम्ही जावा आणि त्या भागाची पाहणी करा. ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सोलापूरमध्ये करमाळा, माडा, लातूरमध्ये निलंगा आणि औसायात 2-4 ठिकाणी त्यांनी दौरे केले. त्या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी लोकांना जाऊन आम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना ज्यांचे नुकसान झाले त्यांना आम्ही मदत करण्याचे त्या ठिकाणी सांगितलं आणि तात्काळ त्यांनी जवळपास 2200 कोटीची मदतही जाहीर केली आहे. त्यावरून विरोधी पक्षाकडून आरोप होतात की इतके पैसे काय होणार आहे, किंवा ते संदर्भ देताना पंजाबचं देतात. पंजाबचे मुख्यमंत्री 50,000 देणार आहेत, पण त्यांनी ते कमिट केले, त्यांनी अजून दिलेले नाहीये. आणि भाजप महाराष्ट्रामधले ज्या ठिकाणी नुकसान झाले त्या ठिकाणी आता मदत पोहोचणार आहे. हा एक विषय झाला. त्यानंतर आपण जर नुकसान जर बघितलं तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आता ह्या खरीप पिकं चालू आहेत. खरीपमध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांचं इतकं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे.
काही लोकांचे बागायती पण आहेत, त्या बागायती पण पिकांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे त्याही पेक्षा जास्त पद्धतीने जर मदत करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा आले होते. ते एनडीआरएफचे प्रमुख म्हणून देशभरामध्ये त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे. ते बघतील, ते झालेल्या नुकसानाचं त्या ठिकाणी काम बघतील आणि पंचनामे बघतील किंवा इथून आढावा घेतील, त्यानुसार ते मदत करतील. पण हे पंचनाम्याचा विषय एक येतो, विरोधकांकडून पण ते प्रश्न उपस्थित होतो की पंचनामे होणार, मग ते सगळे निकष बारकाईने सगळे बघणार, तोवर वेळ खूप जाणार आहे. बघा, वास्तविकता आम्ही ज्यावेळेस बघतो, या सगळ्या बातम्या, या सगळ्या सोशल मीडियावरचे व्हिडिओज येतात आणि आपण पण त्या भागात येतो, आपल्या पण भागातून आपल्याला माहिती येते की अरे आपलं हे झालं ते झालं. त्याच्यावर असं वाटतं की आता पंचनाम्याचा आपण अजून कशाला याच्यामध्ये सोपस्कार करतो, पंचनामे न करता सगळ्यांना सरसकट मदत केली पाहिजे. हे मत तर जवळपास सगळ्यांचंच आहे. पण सरकार म्हणून त्यांना कुठंतरी काय मदत केली पाहिजे, कशी केली पाहिजे, याचं त्या स्थानिक ज्यावेळेस आता तालुका असेल, जिल्हा असेल, गाव असेल, त्या प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांना माहिती येईल, त्या माहितीच्या आधारात ते देतील. आता सरसकट देण्यासाठी ज्यावेळेस विरोधी पक्ष म्हणतो त्यावेळेस सरकारनं देईल, पण त्याला काहीतरी एक निकष पाहिजे. त्या निकषाची कदाचित ते वाट बघत असतील. आणि तुमचं, आमचं, माझं, सगळ्यांचं असं वैयक्तिक मत आहे की ज्या शेतकऱ्यांचं, ज्या शेतमजुरांचं, ज्या लोकांचं नुकसान झालंय, ज्या लोकांची घरं गेलीत, काही लोक आता ठिकठिकाणी कॅम्प लागले, त्या कॅम्पमध्ये गेले, ते स्वतःचं घर वाहून गेले, त्या लोकांना लवकरात लवकर मदत गेली पाहिजे, हीच आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. पण त्याचसोबतच विरोधी पक्षाने सुद्धा याचं राजकारण न करता सरकारच्या सोबत गेलं पाहिजे, सरकारनं मदत केली पाहिजे. आणि आपापल्या विरोधक आणि सरकार या दोघांमधला एक फरक मी सांगतो तुम्हाला. सत्ताधारी भाजपच्या जवळपास सगळ्याच आमदारांना अशा सूचना देण्यात आल्या होत्या की तुम्ही किमान तुमचं 1 महिन्याचं वेतन या शेतकऱ्यांना द्या. तसं विरोधकांच्याकडनं असं काहीच आलेलं नाहीये. म्हणजे ते राजकारण ठीक आहे, तुम्ही करा त्या पातळीवरती, पण वैयक्तिक मदत करायला काय प्रॉब्लेम नाही. आता तसं बघितलं तर आता विरोधक आहेत म्हणून ते संवेदनहीन आहेत असं म्हणणं पण चुकीचं आहे. ते पण यांचं बघून ते पण आपण त्यांना संवेदनाहीन म्हणत नाहीयेत, पण राजकारणाला पण एक कुठंतरी सीमा असते की बाबा आपण अशा वेळेला आपण जाऊन थेट जर मदत केली तर काय बिघडणार आहे. मी तेच म्हणत होतो की आता प्रत्येक नेत्यांचे, प्रत्येक आमदारांचे, प्रत्येक खासदारांचे स्वतःचे फाउंडेशन असतात, स्वतःचे ट्रस्ट असतात. त्या ट्रस्ट मार्फत त्या लोकांनी जिथं अतिवृष्टीग्रस्त लोक आहेत त्यांना मदत केली पाहिजे. मुख्यमंत्री सहायता निधी आहे, त्या निधीमध्ये यांनी त्या ठिकाणी निधी दान केलं पाहिजे, जेणेकरून त्या सर्व बाधित लोकांना त्या ठिकाणी मदत करण्यात येईल. हे राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन जे लोकांना अतिवृष्टीमुळे जे पीडित लोक आहेत, ज्यांना त्रास झालाय, जे नुकसान झालंय, त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि त्यांना पुन्हा जगण्याची उमेद द्यावी, पुन्हा जगण्यासाठी त्यांना सहकार्य करावं. हेच आपण तुम्ही आता मुख्यमंत्री सहायता निधीचा उल्लेख केला, तर उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये काय झालं होतं, मग परत आता PM केअर, CM केअर आणि मग ते एकमेकांवरती कुरघोड्या चालल्या त्यांच्या. नाही बघा, मुळातच राजकारण हा विषय नको तिथे यायला नको आहे. पण ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये गेले, पाहणी केली, त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगताना सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी इतके 2200 कोटी रुपयाची का मदत करतायत, तर त्यांनी PM केअर फंडामधून 50,000 कोटी रुपये आणावं आणि बाधित लोकांना, अतिवृष्टीग्रस्त लोकांना त्यांनी मदत केली पाहिजे. त्याला उत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री होतात, ज्यावेळेस कोरोना होतं, त्यावेळेस लोक पटापटा मरत होते, तुम्हाला जवळपास 600 कोटी तुम्ही एक CM केअर फंड म्हणून तुम्ही निर्माण केला होता, त्याच्यामध्ये 600 कोटी रुपये होते, पण तुम्ही त्याचं काही खर्च केला नाही किंवा त्याचं तुम्ही लोकांच्या मार्गी नाही लावलं किंवा लोकांच्या मदतीला नाही दिलं, ते पैसे अजूनही पडू नयेत. पण त्या CM केअर फंडाला काही नियम आहेत, त्याच्यामुळे अजूनही तो फंड तसा त्या ह्याच्यामध्ये पडू नये. बघा, ह्या सगळ्या उकाळ्या पाकळ्या आपण ग्रामीण भागात म्हणूया, तुझं माझं हे काढून घेण्यापेक्षा सगळ्या लोकांना मदत केलेलं कधीही चांगलं राहील, हे या ठिकाणी माझी भावना आहे. आणि अतिवृष्टीमध्ये ज्या ठिकाणी नेते गेले त्या ठिकाणी मदत केली पाहिजे, निस्वार्थी भावनेने मदत केली पाहिजे. पण मध्यंतरी एक मागच्या आठवड्यामध्ये एक थोडीशी म्हणजे संताप आणणारे म्हणूया किंवा एक निराश करणारी गोष्ट घडली की मदत देताना त्याच्या पाकिटावरती त्या मंत्र्यांचे किंवा त्या नेत्यांचे फोटो होते.
बघा ह्या गोष्टीचं कोणीही समर्थन नाही करू शकत. आपण ज्यावेळेस मदतीचे किट देतो, किती किट देतो? साधारणतः 1000, 1500, 2000, 5000 किट आहे. पण त्याच्यावरती जर आपण फोटो टाकायचा जर आपण प्रयत्न केला तर ते साहजिकच आहे, आपण ज्यांना मदत करतोय त्यांना पण त्याचं वाईट वाटणार आहे. अरे यार, तुम्ही फोटोशिवाय पण मदत करू शकला असतात. याविषयी तर जे आरोप होत आहेत ते आरोपामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये तथ्य आहे. पण या आरोपाला उत्तर देताना म्हणतात, आम्ही फोटो टाकतोय ते फोटोला बघू नका, आम्ही काय मदत करतो त्या मदतीला बघा. जे फोटो आहे कव्हरवर ते नका बघू, आम्ही त्याच्यात काय टाकले ते बघा असं म्हणतात. तर बघणारे फोटो बघतात आणि गरजू येतात त्याच्याला, अन्नधान्य बघतात, जे त्यांना पाहिजे ते बघतात. पण त्यांनी फोटो नाही लावला पाहिजे, या प्रामाणिक मत सर्वसामान्य लोकांचं आहे या ठिकाणी. बरोबर. म्हणजे आता थोडक्यात अतिवृष्टी झालेली आहे, अतिवृष्टी याच्यानंतरही होण्याची शक्यता आहे, तर कायमस्वरूपी असा काहीतरी उपाय नाही का योजता येऊ शकत? कारण अतिवृष्टी अशा ठिकाणी झाली आहे जिथे दुष्काळ, वर्षानुवर्ष दुष्काळ राहिलेला आहे, अशा एरियामध्ये हे सगळं झालेलं आहे. बघा, हेच तर निसर्गाचा चमत्कार आहे. मी ज्या भागात राहतो त्या भागामध्ये जवळपास 30-35 वर्षाच्या पूर्वी इतका मोठा पाऊस पडला नव्हता, तेवढा मोठा पाऊस आता या वर्षी पडला. तर निसर्गाच्या समोर सरकार असू दे, कुठल्याही यंत्रणा काही करू शकत नाही. एवढंच करू शकतो की लवकरात लवकर बाधित लोकांना, अतिवृष्टीग्रस्त लोकांना जितक्या लवकर मदत पोहोच करता येईल तेवढं त्यांच्यासाठी चांगलं राहील. त्यामुळं आता अतिवृष्टीमध्ये आधीच प्रिकॉशन घेणं, आता मी जसं तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की काही धरणांच्या नियोजनामध्ये चुकलं, काहींचे अर्धे दरवाजे उघडले, काहींचे दरवाजे उघडले, यामध्ये काही लोकांना जर अतिशय त्या ठिकाणी त्रास झाला असेल तर त्या गोष्टी आपण टाळू शकतो ऍज अ प्रशासन म्हणून आणि त्या ठिकाणी धरणाचे सगळे देखरेख करणारे अधिकारी म्हणून. बाकीच्या गोष्टींना तर कोणाकडेही उत्तर नाहीये. तुम्ही नेमके कुठे? मी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचा आहे, जो तेलंगणा आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर आहे. म्हणून म्हणतो की त्या ठिकाणी पाऊसच पडत नाही. मी बघितलंही नाही की इतका पाऊस पडला. मी ज्यावेळेस या सुट्ट्यामध्ये ज्यावेळेस गेलो गावाकडे त्यावेळेस मला लोक सांगितले की 30-35 वर्षाच्या पूर्वी सुद्धा इतका मोठा पाऊस पडला नव्हता. तो आता शरद पवार सुद्धा तसंच बोललेले आणि अजित पवारांचं पण स्टेटमेंट आलेलं की बाबा आम्ही आमच्या हयातीमध्ये एवढा पाऊस बघितला नव्हता. हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल. चमत्कार म्हणण्याच्या रौद्ररूप रौद्ररूपच आहे, कारण अनेकांचे त्या ठिकाणी जनजीवन त्या ठिकाणी विस्कळीत होतोय, तर हा रौद्ररूपच आहे आपल्याला या ठिकाणी असं म्हणावं. बरोबर. म्हणजे लवकरात लवकर मदत मिळावी शेतकऱ्यांना आणि जे काही नुकसान झालेलं आहे ते किमान जेवढं लवकर भरून येईल ते भरून येण्यासारखं इतक्या लवकर तर ते पॉसिबल नाही होणार, कारण जमीन पूर्ण खरवडून गेलेली आहे. म्हणजे पिकं तर गेलेली आहेतच पण जमीन सुद्धा ते गेलेली आहे. हेच आपण प्रार्थना करू शकतो की शेतकऱ्यांना त्यांना ते सगळं सहन करायची शक्ती देव, सगळे त्या ठिकाणी त्यांना काय म्हणू आपण या दुःखातून सावरण्याची त्यांना बळ मिळो, ईश्वरीय शक्ती मिळो, बरोबर एवढं आपण म्हणू शकतो. अतिवृष्टी अशा ठिकाणी झालेली आहे जिथे दुष्काळ पडत असायचा, म्हणजे पडत असायचा म्हणजे याच्यानंतरही पडेल कदाचित असं नाहीये. दुष्काळी एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी तशाच सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जलयुक्त शिवार सारखी योजना असेल किंवा इतर अनेक योजना आहेत, सौर ऊर्जेवरच्या किंवा इतर गोष्टी. हे दुष्काळी असल्यामुळे तिथं तशी यंत्रणा आहे. पण मग अशीच यंत्रणा अतिवृष्टी झाल्याच्या नंतर निर्माण का नाही होऊ शकली? बघा, अगदी उलट झालंय. कारण ज्या ठिकाणी आता अतिवृष्टीग्रस्त भाग आहे तो मराठवाड्याचा भाग आहे आणि तिथं कायम दुष्काळी म्हणून प्रचलित आहे. बरोबर. त्यासाठी जलयुक्त शिवार सारख्या योजना राबवून प्रत्येक ठिकाणी पाणी कसं राहील ह्याची व्यवस्था केली गेली. पण आता आपल्याला याचा थोडं रिव्हर्स पण आपल्याला आता विचार करावा लागेल. जसं की पाऊस जर जास्त झाला तर या लोकांनी काय केलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला हे बघायला लागेल की ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणची लोक काय काळजी घेतात. उदाहरणार्थ नद्याच्या आजूबाजूचे लोक मग नद्यांना स्वच्छ ठेवतात, मग नद्यांमध्ये साचलेला गाळ काढतात. धरणाच्या आजूबाजूला असलेले लोक धरणाचे दरवाजे बरोबर आहेत का, धरणाची जी काही प्रशासन असतो त्यांना माहित असते की आता आपल्या धरणाची काय क्षमता आहे आणि आता पाऊस किती आहे आणि किती पाऊस पडल्यानंतर आपल्या धरणाची पूर्ण क्षमता होईल, मग कुठले दरवाजे उघडायचे. मग दरवाजे उघडताना धरणाच्या खाली असणाऱ्या लोकांना सूचना येतात की अरे मी 2 दरवाजे उघडतो, 3 दरवाजे उघडतोय. त्यामुळे काय होईल, त्या भागातले लोक सतर्क होतात आणि ते लोक आपलं जे काय म्हणू आपण ट्रॅन्झिट कॅम्प आपण म्हणू किंवा आपण ज्या ठिकाणी त्यांना सुरक्षित आहे त्या ठिकाणी ते जातात. तसंच या मराठवाड्यामध्ये पण या लोकांनी असं केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, आपण आता एआयच्या जमान्यात आहोत.
AI ने इतकी मोठी प्रगती झाली आहे. तर आपले वर्षानुवर्षे चालत आलेलं हवामान खात्याचे अंदाज बऱ्याच ठिकाणी हो, कारण चुकतात म्हणून- हवामान खात्याच्या अंदाजावरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही आता. हवामान खात्याचे अंदाज चुकतात म्हणून प्रचलित आहे. बरोबर. आता आपल्याला हवामान खात्याचे अंदाज हे बरोबर कसे येतील त्यासाठी त्या यंत्रणेला सक्षम करणं गरजेचं आहे. कारण बघा ना, हे याच्यावरून मला एक फक्त तुम्हाला सांगायचं उदाहरण, त्याच्यावर तुम्ही तुमचं स्पष्टीकरण द्याच, की जपान सारखा देश आहे, अर्थात तो खूप डेव्हलप कंट्री आहे ती. जपानमध्ये दर मिनिटाला भूकंप होतात, म्हणजे 3-4 रिश्टर स्केलच्या वरचेच सगळे भूकंप असतात, पण सुद्धा तिथं हानीचं प्रमाण जे आहे ना ते खूप कमी आहे. बरोबर, ह्याच उदाहरण मी सांगतो. मग आपल्याकडं तेवढीही डेव्हलप नसली तरी काही ना काहीतरी अशी यंत्रणा विकसित व्हायला नको का, की नुकसान कमीत कमी होईल? ऑब्वियस, म्हणूनच प्रशासनाला या ठिकाणी सक्षम केलं पाहिजे. एआयनी असे टूल्स बनवले पाहिजे की हवामान खात्याचे जे काही अंदाज आहेत एकदम अॅक्युरेट आले पाहिजे. मग त्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांना सूचना केल्या पाहिजे की अरे इतका पाऊस वाढण्याची शक्यता आहे, इतक्या धरणं भरण्याची शक्यता आहे, इतक्या नदीमध्ये पाणी येण्याची शक्यता आहे किंवा पूर येण्याची शक्यता आहे, तर आपापली सगळ्यांनी व्यवस्था करून घ्यावी. आपण लोकांना सतर्क तरी करू शकतो. त्यासाठी एआयचं मॉडेल त्या ठिकाणी सरकारने जास्तीत जास्त प्रमाणात वापरलं पाहिजे आणि त्या यंत्रणेला एआयच्या माध्यमातून सक्षम करण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलं पाहिजे, जेणेकरून लोकांचे जीव तरी वाचते, लोकांची जास्तीत जास्त हानी तरी नाही होणार. एवढंच आपण या ठिकाणी सांगू शकतो. निसर्ग तर कंट्रोलमध्ये येणार नाही, पण निसर्गाने जर प्रकोप केल्यानंतर किंवा प्रकोप करणार असेल तर लोकांना अवेअर करण्याचं काम या ठिकाणी सरकार आणि यंत्रणेने करणं गरजेचं आहे. बरोबर. अपेक्षा करूया आपण की भविष्यामध्ये कमीत कमी नुकसान होईल अशी यंत्रणा विकसित होईल. आपला पुढचा मुद्दा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आणि त्यावरून सुद्धा आता हे सगळं एक तर पूर परिस्थिती आहे आणि इकडं या लोकांचं वेगळंच राजकारण सुरू झालेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत आपण स्पेसिफिक समजा बोललो तर महायुती आणि महाविकास आघाडी आणि त्याच्यातले 3 पक्ष. आता कुठल्याच पक्षाचा काही पायपोस कोणाला राहिलेला नाहीये, प्रत्येक जणाला स्वतंत्र लढण्याची इच्छा आहे. काय होऊ शकतं पुढे तुम्हाला वाटतं? बघा, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या. हा सरकारला सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलाय. त्याप्रमाणे आता ते राजकीय पक्ष तयारी पण करतायत. काही दिवसाच्या पूर्वी भाजपचे मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष अमित साटम यांचा पदग्रहण आपण म्हणूया किंवा मग त्यांनी विजय संकल्प मेळावा त्यांनी त्या ठिकाणी घेतला. त्या विजय संकल्प मेळावा घेताना त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की देवेंद्रजींनी मुंबईला काय दिलं, मेट्रो दिलं, अटल सेतू दिलं, कोस्टल दिलं, अनेक ठिकाणी कॉन्क्रीट रस्ते झाले, अनेक सुशोभीकरण झालं. असे सांगताना त्यांनी पाश्चिमात्य देशामध्ये काही ठिकाणी कसे, आपण आता स्पष्टच बोलूया, कसे मुस्लिम लोक त्या ठिकाणी प्रशासनात येत आहेत किंवा त्या ठिकाणी महापौर होत आहेत वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं. म्हणजे त्या लोकांना त्यांनी भीती दाखवली. आता त्यांनी डायरेक्ट मुस्लिमांची का भीती दाखवली मुंबईकरांना? कारण त्याची पार्श्वभूमी ही आहे, 2024च्या विधानसभेमध्ये, 2024च्या लोकसभेमध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरातील जितके पण मुस्लिम मतदार आहेत भाजपच्या विरोधात म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केलेलं आहे. बरोबर. त्यावरून त्यांना असं वाटतं की आता मुस्लिम मतदार हे शिवसेनेच्या बाजूने आहेत, मग ते उद्या चालून एखाद्या मुस्लिम नगरसेवकाला महापौर करतील अशी ते भीती दाखवतात. याचं एखादं कारण असं आहे की ज्या वेळेस मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतात त्यावेळेस उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांचे नेते असतील किंवा संजय राऊत असतील यांच्याकडून सांगितलं जातं की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं डाव रचला जातोय. कारस्थान आहे. आता 2-2.5 कोटी लोकसंख्येचं मुंबई आहे. याच्यामध्ये एखादी अनुचित प्रकार घडतो. अनुचित प्रकारमध्ये एखाद्या मराठी कुटुंबाला सांगतात की तू मच्छी का खातो, मांस का खातोय, त्या गोष्टीला घेऊन की मराठी माणसाला मारलं जात आहे, मराठी माणसांवर बंधन आणले जात आहेत, हे काय गुजरात आहे का, हे काय वगैरे वगैरे सांगतात. त्या नरेटिव्हला तोडण्यासाठी अमित साटम आणि भाजपनी हा एक त्या ठिकाणी नरेटिव्ह आणलाय का असं आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. पण वैयक्तिक काय वाटतं की हे असं खान बसणार किंवा असं अमित साटम जे बोलले ते? नाही, एखादा खान बसला तरी काय अडचण नाहीये. कारण विरोधकांचं काय मत आहे की बाबा तुम्हाला खानाची एवढी अलर्जी आहे तर तुमच्याकडे शाहनवाज हुसेन आहेत, तुमच्याकडे मुख्तार अब्बास नक्वी आहेत, आधी नजमा हेपतुल्ला होत्या किंवा अजून बरेच नेते होते. भाजप ते कसं काय तुम्हाला चालतं? भाजपचं काय असतं ना, जे मुस्लिम राष्ट्रप्रेमी आहेत
त्यांना भाजपामध्ये अच्छा. किंवा ओके. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आम्ही त्याला विरोध करत नाहीये. हम्म. अरे राष्ट्रप्रेमी मुस्लिमांना आमचा विरोध नाही. तसेच हम्म. बाळासाहेब ठाकरे पण तेच बोलायचे. बरोबर. ज्या ज्या मुसलमानांचं महाराष्ट्रावर भारतावर प्रेम आहे त्या मुसलमानाला आपण काही करू शकत नाही, पण जे गद्दार आहेत त्यांचे वोटिंगचे अधिकार सुद्धा काढा अशी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी मागे बोललेले. ओके. आता मागच्या त्या मराठीच्या ह्याच्यावरून बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुतणे राज ठाकरे आता हे दोघं एकत्र येतील असं चित्र आहे. तर या चित्रामुळे त्यांना असं वाटतं की आपण मराठी मतदारांना एकत्र करून मराठी लोकांना सगळ्यांना एकसंघ करून आपण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये काहीतरी चमत्कार करून दाखवू का, असे त्यांना त्या ठिकाणी आशा आहे. पण महाविकास आघाडीचं मग काय होईल हा पण प्रश्न निर्माण होतो. शरद नाही, तो प्रश्न मी विचारतो नंतर. आधी आपण महायुतीच्या मध्ये जे पक्ष आहेत त्याच्याबद्दल बोलूया की महायुतीमध्ये एकतर एकनाथ शिंदे आहेत, त्यांचा प्रभाव एका विशिष्ट एरियामध्ये आहे, आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, त्यांचा प्रभाव क्षेत्र एक वेगळं आहे. तर आता मगाशीच मी एक बातमी वाचत होतो, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेलांचं एक वक्तव्य आलंय आणि त्याच्यावरती खूप चर्चा होती की बाबा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ह्यामुळे स्थानिक असतात आणि आत्ता जी आमची महायुती आहे किंवा युती आहे ती वरच्या स्तरावरची आहे. बरोबर. तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत तिथं स्थानिक लोकांना प्रेफर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळं त्यांच्या बोलण्याचा असा अर्थ काढला जातोय की बाबा हे वेगळं लढण्याची शक्यता आहे. याचे मी तुम्हाला 4 उदाहरण देतो. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी. आता आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका बघितलं तिथं भाजप आणि अजित पवारांची ताकद समसमान आहे. बरोबर. त्या ठिकाणी जर अजित पवार यांच्या पक्षातील लोकांना वाटत असेल की आपण स्वबळावर लढवावं आणि निवडणुकीनंतर आपण अलायन्स करावं, ते पण होऊ शकतं. पुण्यामध्ये भाजपची ताकद थोडी अधिक असली तरी पण अजितदादांची ताकद सुद्धा थोडक्यात तेवढीच आहे, जवळपास भाजपच्या ताकदीची आहे. तिथेही थोडक्यात जर तसं झालं तर त्या ठिकाणी दोघं वेगळे लढू शकतात किंवा मग एकत्र येऊन लढू शकतात. जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंच आहे की आम्ही बऱ्याच मोठ्या मोठ्या ठिकाणी महापालिका ठिकाणी एकत्र लढूया, पण स्थानिक लोकांना विचारून किंवा स्थानिक नेत्यांचे काय आग्रह आहे ते बघून करूया. आणि दुसरं हे झालं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपचं जर आपण समसमान ताकदवाले जर दोन बघितलं, उदाहरणात दाखल घेतलं, महाराष्ट्रभरामध्ये इतर ठिकाणी पण असं आहे. दुसरं उदाहरण मी देतो. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप ठाण्यामध्ये जवळपास ताकद यांची समसमानच आहे. त्या ठिकाणी भाजपच्या लोकांना वाटत असेल की आपण स्वबळावर लढूया, आपले जास्तीत जास्त लोकांना संधी मिळेल, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. कारण बऱ्याच लोकांना कारण आमदारांच्या जागात मुंबईमध्ये जर उदाहरण घेतलं तर 227 नगरसेवकाच्या जागा आहेत, पण आमदारांच्या 36च आहेत. तसंच इतर ठिकाणी पण असेच आहे. मला नगरसेवक होता येईल, मला जिल्हा परिषद सदस्य होता येईल, मला पंचायत समिती सदस्य होता येईल, म्हणून आपापल्या पक्षाने वेगळं लढावं असे कार्यकर्त्यांची इच्छा असते. त्याच पद्धतीने नवी मुंबईची जर आपण घेऊया, मागच्या अनेक दिवसांपासून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ठसल चालू आहे, राजकीय द्वंद्व सुरू आहे. गणेश नाईक ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यांनी त्यांच्यासोबत जवळपास 57 नगरसेवक घेऊन आलेले. म्हणजे आता तिथं नवी मुंबईमध्ये त्यांची ताकद आहे, पण आता नवी मुंबई हे ठाण्याला लागून आहे. मग एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना वाटतं की यार ठाण्याचा आमचा नेता आहे, आमचा मुख्यमंत्री राहिलेला, आता सध्या उपमुख्यमंत्री असले, नगर विकास खाते असलेले, राज्यातील मोठे नेते असल्यामुळे नवी मुंबईमध्ये पण आपली ताकद आहे आणि आपण भाजपला त्या ठिकाणी टक्कर देऊ शकतो, असं जर त्यांना वाटत असेल तर स्थानिक लोकांच्या सजेशननुसार, स्थानिक लोकांच्या राजकीय भूमिकानुसार ते पुढे जाऊन करतील. असं नाही की हे तिन्ही नेते ओपनच आहेत सगळ्या गोष्टीला. अजित पवार, एकनाथ शिंदे म्हणजे असं म्हणायचंय का की जिथं ज्यांचा प्रभाव जास्त आहे तिथं तशी ऍडजस्टमेंट होईल, जिथं ज्यांचा प्रभाव जास्त आहे तिथं जागेचं वाटप होईल. समजा जागेचं वाटप जर फिसकटला तर मग मैत्रीपूर्ण लढती होती. हा, कारण असंच एक विधान केलं होतं मला वाटतं बीजेपीनेच, की बीजेपी मधल्या कुठल्या तरी एका नेत्याने, की काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. मैत्रीपूर्ण म्हणजे असंच, आता वेगळे लढतील, इलेक्शन नंतर एकत्र येतील आणि सत्ता स्थापन करतील असं. कारण प्रत्येक कार्यकर्त्याला संधी दिली गेली पाहिजे ना. आता अजितदादा त्या पक्षाचे नेते म्हणून आपल्या कार्यकर्त्याला संधी मिळत असेल तर ते नाकारणार नाहीत, पण जर सगळ्या गोष्टी जर समेट न करून किंवा सगळं एकदम बसून जर सुटत असले तर सोडतील, अन्यथा मग ते मैत्रीपूर्ण लढतीशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. पण महायुतीतल्या सगळ्याच नेत्यांचं हेच मत आहे की बाबा कुठलाही वाद न होता सगळ्या गोष्टी
वेळेत केल्या जागा वाटपासहित येस, ते तर यश येऊ शकतं. 2022 पासून ते तसंच करत आलेत. विधानसभेचं सर्वात मोठा आणि चॅलेंज त्यांचे रिझल्ट सुद्धा त्यांच्या समोरच आहेत. 2022 पासून 2024 विधानसभेचे त्यांनी तिकीट वाटप अतिशय चांगल्या पद्धतीने केलं, रिझल्ट पण आणलं. त्यांना लोकसभेमध्ये थोडंसं जमलं नाही, म्हणून त्यांचे रिझल्ट थोडेसे कमी लागले. कारण नाशिकची जागा भाजपला हवी होती. नाशिकचे शिवसेनेचे एक्झिस्टिंग खासदार त्यावेळेसचे त्यांनी जागा सोडायला तयार नव्हते. ह्या काही गोष्टी झाल्यामुळे जागा वाटपामध्ये उशीर झाला, कॅन्डिडेट डिक्लेअर करायला उशीर झाला. त्यामुळे लोकसभेला त्यांना फटका बसला, पण त्यांनी ती खबरदारी विधानसभेत घेतली आणि तिन्ही पक्षांनी आपापली ताकद ओळखून उमेदवारी त्यांनी सगळ्यांनी जाहीर केली आणि त्या पद्धतीने त्यांनी निकाल महाराष्ट्रासमोर ठेवले सुद्धा आहे. पण 2 गोष्टी आहेत. एकीकडे महायुती पूर्ण नियोजन असलेली एक युती वाटते आणि दुसरीकडे महाविकास आघाडी ती पूर्ण विखुरलेली वाटते. कारण 3 पक्ष आहेत, त्यात आता राज ठाकरे येणार की नाही त्याचा सगळा वाद सुरू झालेला आहे. उद्धव आणि राज एकत्र येणार आहेत का ते अजून काहीच कन्फर्म नाहीये. ते आले तर काय होईल असं वाटतं, आणि ते समजा नाही आले एकत्र तर काय होईल. आजकाल सगळ्या महाविकास आघाडीच्या बातम्या संजय राऊत लीक करतात. संजय राऊतने मागच्या काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेताना सांगितलं की मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील, त्याचा काँग्रेसला पण आक्षेप नाही आणि शरद पवारांचा पण आक्षेप नाही. हे संजय राऊत यांचं म्हणणं आहे. पण आता महाविकास आघाडी आहे, काँग्रेसची पण मुंबईमध्ये थोडीफार ताकद आहे. मागच्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला जवळपास 31च्या आसपास जागा होत्या, त्यांची तिथे ताकद आहे. आता काँग्रेसचे 3 आमदार मुंबईतूनच आहे. धारावी झाला, आपले त्या वर्षा ज्योती गायकवाड झाले, आपले असलम शेख झाले, मुंबादेवीचे अमीन पटेल झाले. हे 3 काँग्रेसचे आमदार तर मुंबईतूनच आहेत, तर त्यांची पण ताकद आहे. त्यांना हिशोबात न घेता किंवा त्यांना नगण्य समजणं, हे दोन्ही ठाकरे बंधूला कसं पुढं समीकरण जमेल सांगता येत नाही, ते आपलं येणारा काळ सांगेल. पण आता आपण बघताना ताकद बघायची दोघांची. विधानसभेचं जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये ठाकरे सेनेला 10 आमदार मिळाले, पण मनसेला काहीच नाही मिळालं. मनसेला ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.55% मतदान आहे. तर किती टक्क्यांनी त्यांना मते मदत करतील, त्यांना किती टक्के मतदान मिळतील. राजकारणामध्ये कसं कधी कधी एक अधिक एक पण त्यांचा कॉन्फिडन्स खूप हाय लेवलचा आहे. कारण संदीप देशपांडे असं म्हटले की आता एकही जागा नाहीये ऍक्च्युली विधानसभेला. लोकसभेत ते लढलेच नाही, विधानसभेला ते त्यांना एकही जागा मिळाली नाही. मागच्या 2017च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मनसेचा काहीतरी एकच नगरसेवक होता का नव्हता मला वाटतंय. नाही, त्यावेळेस मनसेचे 7 निवडून आले, ते सगळे तिकडे गेले, सगळे ठाकरेंच्या. बरोबर, मग एकही नव्हता असं म्हणजे महाराष्ट्राला फोडाफोडीचं राजकारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दाखवून दिले की मनसेचे 7 नगरसेवक घेतले आणि त्यांनी महापालिकेवरती त्यांनी दावा केला. मग त्यांचा एकही नाही असं आपण गृहीत धरूया. नाहीच आहे तसंही. मग अशा वेळेला त्यांचं म्हणणं आहे की मुंबई महानगरपालिकेवरती मनसेचा महापौर बसणार आहे. नाही तर आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांना नाही, ठीक आहे. नाही, पण काय प्रॉब्लेम काय माहिती का की इकडं संजय राऊत पण त्यांची डिक्लेरेशन चालू असतं रोज की आमचा महापौर बसणार आहे. आमचा म्हणजे कोणाचा? शिवसेनेचा. बरोबर. मग जर त्यांना मनसेला सोबत घ्यायचंय का ते महाविकास आघाडीमध्ये, म्हणजे तिथं काहीच म्हणजे क्लिअर काहीच होत नाहीये, नाही एकही दिसत नाहीये. काँग्रेस बघा, आता काँग्रेसने डिसिजन घ्यायचे. जर राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत आले तर काँग्रेस त्यांच्यासोबत येणार का नाही हा काँग्रेसचा डिसिजन. कारण राज ठाकरेंनी ज्यावेळेसपासून हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे, ज्यावेळेसपासून मस्जिदवरचे भोंगे वगैरे घेतलेले आहे विषय, तेव्हापासून थोडंसं मुस्लिम समुदाय राज ठाकरे यांच्या नाहीतर राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या विरोधात थोडंसं दिसतंय. आता ते मतदार जर त्यांना पुढं कसं करतील ते आपल्याला बघावं लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, असं इमोशनली किंवा कॉन्फिडंट दाखवून नाही होत ना, आकड्यांना बोलावं लागेल ना. बरोबर. सुरुवातीला ज्यावेळेस मनसेची स्थापन केली 2006 मध्ये, पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांना 7 ते 8 नगरसेवक करता आले. 2012च्या महापालिका निवडणुकीमध्ये त्यांचे 27-28 नगरसेवक झालेले. पुन्हा त्यांचे आत्ता 2017 मध्ये जवळपास त्यांचे 7च नगरसेवक होते, तेही त्यांच्यासोबत राहिले नाही. मनसेची ताकद किती हे बघायला नंबर्स पाहिजे आणि त्याच्यावर वोटर किती हे बघावं लागेल. कारण फक्त आणि फक्त इमोशनल वरून किती लोकांनी त्यांना साथ देतील हे सांगता येत नाही. वास्तविक आहे
उद्धव ठाकरेंची ताकद आहे, उद्धव ठाकरे सोबत लोक आहेत, उद्धव ठाकरेंच्या 20 पैकी 10 आमदार. नाही, ताकदीचं कसं असतं, ताकद आहे हे मान्य करूया आपण की 10 आमदार निवडून आले, म्हणजे ते 10 आमदारांचे जेवढे वॉर्ड असतील तेवढ्यामध्ये उद्धव ठाकरे, आपण असं गृहीत धरूया की तिथं त्यांच्या नगरसेवकांना यश येईल. पण जर हे असं इंटरनल जर तुम्ही भांडत असाल, मनसेसोबतचं वेगळंच त्यांचं राजकारण सुरू आहे, काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे सोबतचे जे 2 पक्ष आहेत त्यांच्यासोबत वेगळं राजकारण सुरू आहे, त्यामुळे काय होतं की वोट डिवाइड होतात आणि त्याचा फटका त्यांनाच बसतोय. बरोबर. मुंबईचे जर विचार करायला गेलं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य आहे की त्यांची ताकद इकडे फारसे नाहीये, कमी आहे. कारण मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 नगरसेवक होते आणि ते एका ठराविक भागातूनच त्यांचे नगरसेवक तिकडून निवडून येतात. त्यामुळे त्यांना माहित आहे ते एवढे इंटरेस्टेड नसतील जेवढं दोन्ही शिवसेना, भाजप आणि काँग्रेस जेवढे इंटरेस्टेड आहे तेवढं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी एवढं दखल घेणार नाही, कारण त्यांची ताकद त्यांना माहित आहे. राहिला प्रश्न आता काँग्रेस आणि शिवसेनेचं कसं जेलप होईल, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते कसं पुढे जातील. जर काँग्रेसला सोडलं तर याचा निश्चितच फटका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला होईल, कारण 2024च्या विधानसभा, 2024च्या लोकसभेला नरेंद्र मोदी आणि भाजप नको म्हणून मुस्लिम मतदारांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे राहिले. आणि हे आपण कॅमेऱ्यासमोर वगैरे इतर आपण कार्यक्रमामध्ये सांगायला काय हरकत नाही, कारण ओपन सिक्रेट आहे, कारण हे आकडे सांगतात. तेच अतिउत्साह नडतोय का या लोकांना? प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांना वाटतोच ना की माझा नाही, वाटतं ते ठीक आहे, पण संजय राऊत जे डायरेक्टलीच डिक्लेअर करून टाकतात कुठल्या आपल्या सहकारी पक्षांना विश्वासात न घेता, ते जर त्यांची ही स्ट्रॅटेजी कायम राहिली तर अजून त्यांना फटका बसेल. नाही, फटका तर त्यांना बसतोच आहे, तुम्ही बघितलं आतापर्यंत बसलेला आहे. भले एखाद्या ठिकाणी त्यांची ताकद असली तरी सुद्धा ते ज्या पद्धतीचे वक्तव्य करतात. उदाहरण सांगलीचं लोकसभा बघा ना, सर्वात मोठं जिवंत उदाहरण आहे. त्यांचे तिकडे काही नसताना त्यांनी त्या विशाल पाटलाला त्या ठिकाणी उमेदवारी नाकारून चंद्रहार पाटलांना त्या ठिकाणी उमेदवारी द्यायला लावली, पण त्यांची ताकद त्या ठिकाणी कळाली त्यांना की अरे आपलं काय आहे ते. तर या पद्धतीने मुंबईमध्ये सुद्धा संजय राऊत कितपत त्यांना पुढे से राहील, आतापर्यंत ते म्हणाल ते तिथं त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटामध्ये पूर्व दिशा आहे, पण दोन्ही ठाकरेंचे मतांची जर आपण बेरीज केली तर कमी आहे, कारण मनसेची मतच खूप कमी आहेत. महाराष्ट्राच्या भरामध्ये मी आता जसं सांगितलं तसं फक्त 1.5% त्यांना वोट मिळालेले आहेत. आपण ठळक जरी बघितलं, बाळा नांदगावकर शिवडीमधून हरलेत, स्वतः अमित ठाकरे माहीममधून हरलेत, त्याच्यानंतर संदीप देशपांडे स्वतः ज्यांचा आता त्यांनी तुम्ही उल्लेख केला ते स्वतः वरळीमधून, इंदुरी चाटवाले. आता त्याच्यावर पण खूप मोठे कॉन्ट्रोवर्सी झाली की तुम्ही महाराष्ट्रात राहून इंदुरी चाट का तुम्ही नाव ठेवलात वगैरे, किंवा तुमच्या दुकानामध्ये मराठी मुलं नाहीत का कामाला वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ते स्वतः त्या ठिकाणी हरलेले आहेत. जर ज्या ठिकाणी मनसेची जर ताकद राहिली असती मुंबई तर त्यांचे नगरसेवक राहिले असते, किंवा नगरसेवक राहण्यासारखी त्यांची कॅपॅसिटी राहिली. एक विधान व्हायरल झालं होतं राज ठाकरेंचं की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या छोट्या मोठ्या निवडणूक आहेत, असं कुठेतरी व्हायरल झालं होतं काहीतरी. नाही, त्यांना विचारलं होतं की बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीवरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता, तुम्ही दोन्ही ठाकरे ब्रँड एकत्र आलात तरीही तुम्हाला बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला यश आलं नाही. त्यावर ते पत्रकारांना उत्तर देताना सांगितलं की अरे छोट्या छोट्या गोष्टी काय, ते कुठल्या तरी एका नेत्याला विचारलं काय अशी काही निवडणूक होती, म्हणजे असं त्यांनी आविर्भावात विचारलं की ते त्याच्यावरून सांगितलं. याच्यावरती राजकारण कुठल्याही पक्षाला करायचं नव्हतं सुरुवातीपासून. याच बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा संजय राऊत यांनी ठाकरे ब्रँड म्हणून इतका त्या ठिकाणी गवगवा केला, त्या गवगव्याचा नुकसान उलट त्यांनाच भोगावं लागलं. भाजप प्रणित प्रसाद लाड आणि शशांक राव यांचे पॅनलचे लोक निवडून आले आणि त्या विजय संकल्प मेळावा रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख सुद्धा केला की या जे बेस्टची पतपेढी जर तुम्ही निवडू शकले नाही, जिंकून आणू शकले नाही, तर ठाकरे ह्याच छोट्या मोठ्या गोष्टी असतात की ज्या ऍक्च्युअली सिरियसली घ्यायला पाहिजेत पण ते सिरियसली घेतल्या जात नाहीत. भाजपला आयतं खोलीत देतात, कारण त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं तुम्ही काय ठाकरे ब्रँडची गोष्ट करता, आमच्याकडे मोदी ब्रँड आहे. नरेंद्र मोदींनी मुंबईसाठी इतकं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलंय. तुमची अशी मेंटॅलिटी असेल तर मग 24/7 आणि 12 महिने निवडणुकीच्या याच्यामध्ये राहणाऱ्या मेंटॅलिटीमध्ये राहणाऱ्या भाजपशी कसा सामना करणार आहेत हे लोक? भाजप खूप सक्षम आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. भाजपकडे संसद नाहीत, भाजपकडे लोक आहेत, भाजपकडे नियोजन आहे, आणि जे नियोजन करतात त्याचं एक्झिक्यूट करण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे. त्या पद्धतीनं जर भाजपला टक्कर द्यायची असेल तर ह्या सगळ्या जे छोटे छोटे ओव्हर कॉन्फिडंट गोष्टी आहेत
किंवा मग रोज सकाळी येऊन पत्रकारांना बोलणं आहे किंवा एखाद्यांना शिवी देणं आहे किंवा एखाद्यावर आरोप करणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी कमी करून आपले पक्ष संघटक किती मोठं करता येईल, जोपर्यंत त्यांच्यासोबत आहे त्यांना चांगलं म्हणणार, एकदा गेला की त्याला मग त्याच्या उकाळ्या पलट्या खाण्याचीच एक परिस्थिती वाढत चालली. जोपर्यंत त्यांच्या जवळ लोक आहेत तो चांगला, एकदा का त्यांचा गट सोडून गेला तो कोण, मी त्याला ओळखत नाही, कोण आहे तो, काय तो, असं त्यांची भाषा असते. हे एक मुंबईमध्ये जर त्यांना सत्ता हवी असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी भाजपकडे बघून त्यांनी शिकलं पाहिजे. उद्धव ठाकरे स्वतः एका कार्यक्रमात सांगितलं होतं, भाजप सारखं तुम्ही नियोजन करा, भाजप सारखं 50 प्रमुख निवडा, भाजप सारखं तुम्ही बूथवर नियोजन करा, असं त्यांनी सांगितलेलं. पण ते आता हळूहळू त्यांना अंमलात आणावं लागेल. मुंबईचं जर बघायला गेलं तर काही भागामध्ये त्यांचा प्रभाव आहे. मराठी माणूस अजूनही ठाकरे कुटुंबाच्या पाठीमागं आहे, ठाकरे कुटुंबांना मतदान करण्यासाठी तयार आहे. पण तुलनेने त्यांच्या विरोधातले लोक आता अधिक झालेले आहेत, दिसत आहे. तरीही विधानसभेमध्ये त्यांनी मराठी चुणूक त्यांनी दाखवलेली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा इंटरेस्टिंग आहे सध्या. यावेळेला काय पहिलं त्यांना परवानगी मिळाली का? परवानगी मिळालेली आहे त्यांना, पण असं आहे की त्यावरून वेगळं राजकारण आहे की बाबा अतिवृष्टी झाली तर तुम्ही तुमचा दसरा मेळावा कॅन्सल करा, आणि त्याच्यावर मग ते त्यांचं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. एक कोणतरी बोलतं, मग त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन दिलं जातं. प्रश्न माझा हा आहे की या दसरा मेळाव्याला राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करतील का? ना, आता संजय राऊतांच्या बोलण्यावरून, मनसेचे नेत्यांच्या बोलण्यावरून, इतर सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून असं वाटतं की ते लोक एकत्र येऊ शकतात, अजून एक पॉलिटिकल ते त्या ठिकाणी इव्हेंट करू शकतात आणि लोकांना आकर्षित करू शकतात. आकर्षितच करू शकतात फक्त, काय त्याचं मतात रूपांतर झालेलं नाही. आकड्यांमध्ये किती रूपांतर होईल ते येणारा काळ सांगेल, पण आकर्षित मात्र करू शकतात. कारण राज ठाकरे ज्यावेळेस पासून भाषण करतात, ज्यावेळेस पासून महाराष्ट्राला ठाऊक आहे, महाराष्ट्राला माहित आहे, त्यावेळेस पासून राज ठाकरे लोकांना आकर्षित करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. तर मतांमध्ये किती रूपांतर झाला हा वेगळा चर्चेचा विषय. त्याच्या संघटनेची चूक आहे किंवा संघटना नाहीये किंवा बूथपर्यंत लोक आणणारे त्यांच्याकडे लोक नाहीयेत का आहेत, हे आपल्याला बघावं लागेल. पण आकर्षित मात्र नक्की करतील आणि अजून एक मोठा पॉलिटिकल इव्हेंट करतील. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे पुन्हा एकत्र येतील, पुन्हा दुसरी पिढी मुंबई घडवणार अशी भाषा करतील. हे त्या दसरा मेळाव्याला आपल्याला बघायला मिळेल. घडवणार की बिग घडवणार असं काहीतरी म्हणायला पाहिजे आपण. आता मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना आता ते बिघडलेलीच आहे सध्या. आता आपण सर्वसामान्य माणूस ज्यावेळेला आपण मुंबईमध्ये राहतो आणि सगळी परिस्थिती बघत असतो त्यावेळेला ती घडली आहे असं वाटत नाही, ती बिघडली असंच वाटतंय. नाही, काही गोष्टी सुधारल्या सुद्धा आहेत, काही गोष्टी सुधारल्या सुद्धा आहेत. कारण शहर, मोठे मोठे जे शहर आहेत ना, त्याच्यामध्ये चेंजेस डायनामिक होत असतात. शहर सर्वात महत्वाचं म्हणजे काय ना, नगर रचनेवर या सगळ्या लोकांना काम केलं पाहिजे. त्या पद्धतीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी हँडओव्हर म्हणजे फ्री हँड दिलं पाहिजे की अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं पाहिजे. बाकी जितकं बजेट बीएमसीचं आहे तेवढा बजेट एखाद्या राज्याचं पण नाहीये. त्या बजेटचं या ठिकाणी कशा पद्धतीने सदुपयोग करतील, ते कसं केला हे पण आपल्याला माहिती आहे आणि पुढे कसं करतील हे आपण येणाऱ्या काळामध्ये बघूया. शेवटचे 1-2 प्रश्न आहेत फक्त. सध्या राजकारणाचा स्तर खूप खालच्या पातळीवर गेलाय. मागच्या आठवड्यामध्ये गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटलांचा जो काही वाद आहे तो आपण बघितला होता. म्हणजे गोपीचंद पडळकरांचं जे काही वक्तव्य होतं जयंत पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्याबद्दलचं, त्याच्याबद्दल आणि त्यानंतर जी काही प्रतिक्रिया उमटली शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून, त्याबद्दल काय विश्लेषण आहे? बघा, एक सांगतो, मी ज्यावेळेस पासून हे सगळं राजकारण फॉलो करतो, जवळपास मी 2009 पासून मी जवळपास हे राजकारण सगळं फॉलो करतो, हळूहळू ना लोकांची वैयक्तिक टीका करण्याची प्रमाण खूप वाढत चाललंय. धोरणांवर बोट ठेवणं, तुमच्या निर्णयांवर बोट ठेवणं, तुम्ही केलेल्या कामांवर बोट ठेवणं, हे आता हळूहळू कमी होत चाललंय. वैयक्तिक, तुझ्या कंपन्या किती आहेत, तू कुठल्या कंपनीचे डायरेक्टर आहे, तुझ्या घरचे लोक काय करतात, तुझ्या घरचे काय करतात, आता एकदम अश्लाघ्य बोलायचे पण लोकांनी प्रयत्न केले. आणि हे एकाच बाजूने नाहीये, फक्त गोपीचंद पडळकर बोलतात असं नाहीये. गोपीचंद पडळकरचं आपण समर्थन करत नाहीये, पण गोपीचंद पडळकर बोलला म्हणून त्यांच्या उत्तर देण्यासाठी जी राष्ट्रवादी काँग्रेसनी सभा त्या ठिकाणी घेतली होती, त्या सभेमध्ये सुद्धा गोपीचंद पडळकर असतील, सरकार असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा अतिशय अश्लाघ्यपणे त्या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे. हा, एकमेकांना टीका केलं पाहिजे, एकमेकांवरती बोललं पाहिजे, एकमेकांच्या धोरणावर त्या ठिकाणी बोट ठेवलं पाहिजे, पण आपण भेटलो तर एकमेकांना नमस्कार केलं पाहिजे, एवढं तरी आपण त्या ठिकाणी मर्यादा पाळलं पाहिजे. आज गोपीचंद पडळकर विधानसभेचा किस्सा तुम्ही आठवा,
ज्यावेळेस विधानसभेमध्ये अधिवेशन चालू होतं, गोपीचंद पडळकर चालले होते, तिथून जितेंद्र आव्हाडसारखे सिनियर नेते मंगळसूत्र चोर बोलले. तोच राग डोक्यात ठेवून त्याच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी, जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी धक्काबुक्की केली, हाणामारी केली. पुन्हा मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दोघांची कान उघडणी केली. आमदारांनी असं नाही केलं पाहिजे, असं जर आपण वर्तन केलो तर आमदार माजलेत, या भाषेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं होतं. म्हणजे मंत्री असतील, गोपीचंद पडळकरचे नेते आता देवेंद्र फडणवीस आहेत. गोपीचंद पडळकर किंवा असे जे काही लोक आहेत, आता बाकीचे पण आमदार, बरेच जण आमदार आहेत, ते सदा खोत असतील किंवा नितेश राणे असतील, हे सगळे जे वाचाळ लोक आहेत, ह्याच्यामुळे बीजेपीची प्रतिमा पण कुठेतरी मलिन होते. का बीजेपीची संस्कृती वेगळी आहे आणि हे जे नवीन आलेले लोक आहेत इतर पक्षातून किंवा कुठून आलेले लोक, त्यांना आता त्यांच्या वक्तव्यामुळे कसं असतं, मुख्यमंत्री ज्या पक्षातून आलेत, ज्या संस्कृतीतून आलेत, शेवटी त्यांना ह्या सगळ्याचं क्लॅरिफिकेशन द्यायला लागतं आणि पत्रकार त्यांनाच विचारतात. हा, ज्यावेळेस तुम्ही आता तो उल्लेख केला राजाराम पाटलांवर गोपीचंद पडळकर यांनी बोललं, गोपीचंद पडळकरांना फोन लावून तुम्ही जे बोललात हे चुकीचं आहे, असं पुढे झालं नाही पाहिजे, तुम्ही काय बोलतात याचा विचार करून बोला, लोकांनी चुकीचा अर्थ काढून घेऊ नये, तुम्हाला भविष्य आहे, अशा पद्धतीने त्यांनी समज दिली आहे. हे आता पण समज दिली त्यांनी आणि विधानसभेमध्ये जो काही प्रकार समज खूप सौम्य असं नाही वाटत, एखाद्या आमदारांना काय म्हणू शकतो, कारण त्यामुळे काय पक्षाची प्रतिमा मलिन होते आणि एकूणच सरकारची प्रतिमा पण मलिन होते. एखाद्या दुसऱ्या पक्षातील लोकांना चुकीचं किंवा एकदम वाईट टीका केली म्हणून पक्षातून कोणी काढत नाही, असं उदाहरण नाहीच आहे. पक्षातून तर काढू शकत नाही. ते एक आमदार आहेत, एक नेता त्या आपल्या आमदाराला कशा पद्धतीने समजावलं पाहिजे त्या पद्धतीने समजावून सांगितलं. शेवटी त्या नेत्यांनी ठरवायचे, शेवटी त्या आमदारांनी ठरवायचे की मला कुठंपर्यंत बोलायचं आणि कुठंपर्यंत नाही बोलायचंय. प्रत्येक ठिकाणी नेता कसं पुरेल? प्रत्येकाने आपापले कार्यकर्ते, आपापले नेते, आपापले आमदार ना त्यांनी संस्कार शिकवले पाहिजे. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसनी सुसंस्कृत महाराष्ट्र नावाची त्या ठिकाणी सभा घेतली गोपीचंद पडळकरांना उत्तर देण्यासाठी आणि त्याच ठिकाणी ते सगळे अश्लाघ्य बोलत होते. आता पुन्हा भाजप 1 तारखेला त्या ठिकाणी त्या सभेचं उत्तर म्हणून देणार आहे. हे असं चालत जाणार आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, नक्कीच थांबलं पाहिजे. प्रत्येक सर्व पक्षाच्या प्रमुख वैयक्तिक पातळीवरती टीका करण्याच्या ऐवजी तुम्ही कामावरती बोलायला पाहिजे. जर एखाद्या ठिकाणचा आमदार असेल, त्यांनी जर तिथं काम नसेल केलं तर त्याचा प्रतिस्पर्धी असेल, त्यांनी त्याच्यावर जाऊन टीका करावी. कामाच्या बाबतीत आपण विचार केला, ज्या ठिकाणी चूक झाली त्या ठिकाणी बोट ठेवा, हे तुमचं चुकलंय, हे असं नाही, हे असं तुम्ही काम करायला पाहिजे होतं. अशा पद्धतीने धोरणात्मक बोला ना, जेणेकरून उद्या एकमेकांना भेटल्यानंतर नमस्कार करता आला पाहिजे, बोलता आला पाहिजे, गळा भेटता आली पाहिजे, घरी जाता आलं पाहिजे. तर आता उदाहरण जायचं झालं तर आपलं विलासराव देशमुख आणि मुंडे हे सभागृहामध्ये एकमेकांना तुटून पडायचे आणि संध्याकाळी एकमेकांसोबत नाश्ता करायचे, चहा करायचे. तिघं पण प्रमोद महाजन हे आपल्यासाठी आदर्श उदाहरण आहेत. राजकारणामध्ये येऊ पाहणाऱ्या तरुणांनी खरं तर वरिष्ठ नेत्यांकडून असे त्या ठिकाणी मार्गदर्शन किंवा आपण आदर्श घेतला पाहिजे की यार आपण राजकारणामध्ये मुद्द्याचं बोललं पाहिजे किंवा मग ज्यावेळेस आपण वैयक्तिक असतो त्यावेळेस आपण एकमेकांशी चांगलं सहसंबंध ठेवून एकमेकांचे मान ठेवून आपण राहिलं पाहिजे. हे युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे. शेवटचा एक प्रश्न आहे. भारत पाकिस्तान खूप गाजलेला विषय, मॅच नुकतीच झाली, 3ही मॅच भारताने जिंकलेल्या आहेत, पण यावरून सुद्धा खूप काय काय राजकारण आपल्या राज्यामध्ये रंगलं होतं. देशभरामध्ये सुद्धा हे सगळं चालू होतं की बाबा तुम्ही सिंदूर आणि हे पहलगाम वगैरे ते सगळं चालू होतं. काय या राजकारणाबद्दल मत? पहिल्यांदा तर भारतीय क्रिकेट संघाचं त्या ठिकाणी आपण अभिनंदन करायला पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांनी एकही सामना न हारता त्या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. दुसरा मुद्दा आहे की ज्या वेळेस पहिला मॅच 14 सप्टेंबर मला आठवतंय 14 सप्टेंबरला तो मॅच होता, संपूर्ण देशभरातून या मॅचच्या विरोधामध्ये रोष होता की यार हा मॅच नाही खेळला पाहिजे. पहलगामच्या इथे हमला झाला, त्या ठिकाणी पाकिस्तान फंडेड किंवा पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांकडून तिथे त्या ठिकाणी आपल्या 26-27 महिलांना त्या ठिकाणी मारण्यात आलं, त्यांचं कुंकू पुसण्यात आलं. या पद्धतीचं ज्या पद्धतीने रोष होतं तो रोष त्या ठिकाणी दिसून आला. खूप कमी प्रमाणामध्ये लोकांनी मॅच बघितलंय, मॅच खेळलं, भारताने मॅच जिंकला. मग आपल्या खेळाडूंनी त्यांच्या खेळाडूंना हातात हात नाही दिला, त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी झाली. पुन्हा दुसरा मॅच पुन्हा सुपर 4 मॅच झाला, तिथेही भारत जिंकला. पुन्हा आता फायनलला पाकिस्तान कशा तरी पद्धतीने रडत पडत बांगलादेश हरल्यामुळे, श्रीलंका हरल्यामुळे आलं. सर्वात महत्वाची गोष्ट असं आहे की कालच्या मॅच जिंकल्यानंतर सर्वांना असं वाटलं की अरे हा तो डिसिजन
ठीक होता. यांना आपण बायकॉट न करता त्यांच्यासोबत जाऊन त्याच्यासोबत खेळून त्यांना हरवलं आणि त्यांना मुतोड जवाब दिलं. हे सर्व क्रिकेट प्रेमींची आणि सर्व भारतवासियांची काल भावना होती. भरीसभर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा काल भारताने सामना जिंकल्यानंतर ट्विट केलं. त्यांच्याच ट्विटचं मी तुम्हाला मराठीमध्ये सारांश सांगतो. त्यांनी सांगितलं की ऑपरेशन सिंदूर असो किंवा क्रिकेटचं असो, दोन्हीकडे भारत जिंकला असं म्हणून त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मनोबल वाढवलं. भारतीय क्रिकेट संघाचं त्या ठिकाणी अभिनंदन केलं. आणि राहिला प्रश्न तो ट्रॉफीचा. पहिल्यांदा असं असेल की एखादा संघ एखादा चषक जिंकतो आणि त्यांच्याकडे ट्रॉफी नाहीये. भारतीय क्रिकेट संघाचं डिसिजन होतं, भारतीय क्रिकेट संघाने ठरवलं होतं की पाकिस्तानच्या एखाद्या व्यक्तीकडून आम्ही ट्रॉफी घेणार नाही. आणि एशियन क्रिकेट काउन्सिलचे चेअरमॅनपदी मोहसिन नक्वी नावाचे पाकिस्तानचे इसम आहेत, त्यांच्याकडून ती ट्रॉफी घ्यायची नाही म्हणून त्यांनी ठरवलेलं होतं. त्याचं असं म्हणणं होतं की मी ट्रॉफी देणार, यांचं असं म्हणणं होतं की आम्ही ट्रॉफी घेणार नाही. यामध्ये जवळपास 1-1.5 तास त्या ठिकाणी खलबत्तं झालं. शेवटी काय ट्रॉफी घ्यायला भारतीय संघ तयार झाला नाही. भारतीय संघ त्या ठिकाणी मैदानावर बसलेला होता. 1 तास 1.5 तास त्या ठिकाणी वाट बघत होता. शेवटी मोहसिन नक्वीने ती ट्रॉफी घेऊन पळून गेला. आणि त्याच्यानंतर 100% मोहसिन नक्वीला बीसीसीआयने आणि आयसीसीने ताकीद दिली आहे की तुम्ही जी ट्रॉफी घेऊन गेली ती ट्रॉफी परत करा. पण एवढं आपण यासाठी चर्चा करतो की पंतप्रधान मोदींना ज्यावेळेस अशा प्रकारचे ट्विट करावं लागतं, कारण झालेला रोष, हा सगळा रोष कुठंतरी काल कमी झाला किंवा काल लोकांना समाधान झालं हे आपल्याला यातून दिसलं. पण मॅच बॉयकॉट करणं हा कदाचित चुकला असता, हा कालच्या सामना जिंकल्यानंतर सगळ्या लोकांना लक्षात आलेला आहे. कारण 3ही मॅच आपण जिंकले 100%. येस. पण याच्यात एक रिस्क होती की समजा आता जर तरला काय अर्थ नसतो, पण समजा हरलो असतो तर काय. आता तो खेळ आहे, बॅकफायर झाला. आता तो खेळ आहे, भारतीय संघ आहे आणि रेकॉर्ड जर बघितलं गेलं तर काही प्रमाणामध्ये म्हणजे आतापर्यंत आपण ज्या पाकिस्तान बरोबरच्या मॅचेस आपण खेळलेल्या आहेत, मला वाटतं बहुतांशी मॅच जिंकले होते. आणि आपली टीम सुद्धा आता सध्या घडीला चांगली टीम होती. चांगलं झालं म्हणून चांगलं झालं एवढं आपण या ठिकाणी सांगू शकतो की न खेळता जर आपण सोडलो असतो मैदान तर ते कुठंतरी चुकीचा संदेश गेला असता. आता जिंकून त्यांना 3-0 हरवून आपण अतिशय युद्धाच्या मैदानामध्ये सुद्धा आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा आपण त्यांना हरवलो, हा संदेश गेला. राजकारणीचं राजकारण हे संपणार नाहीये, पण आपल्याला टायमाची लिमिट आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम आपण आता इथे थांबवणार आहोत. तुम्ही इथं आलात आणि सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. अशाच ट्रेंडिंग टॉपिकसाठी मराठी मूड या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.